हे महाराष्ट्रातल्या सगळ्याच जाती धर्माच्या लोकांची अपेक्षा आहे की ज्या व्यक्तीनं 15 वर्ष गावाची सेवा केली, त्या व्यक्तीनं स्वतःचं घर सुद्धा बांधलं नाही, अशा व्यक्तीचं काय कोणाशी दुश्मनी असू शकते? आणि एवढ्या निर्घुणपणे त्यांची हत्या करण्यात आली। आम्ही पहिल्या दिवसापासून या सगळ्या लढ्यात आहोत। आज वैभवी ही आमच्या मित्राची मुलगी, म्हणजे आमची सगळ्यांचीच ती बंधनकारक आहे, म्हणून आमच्या संघटनेच्या वतीने एक फुलने फुलाची पाकळी म्हणून तिच्या शिक्षणासाठी आम्ही मदत केली। आणि येणारा लढा हा शेवटपर्यंत छावा क्रांतीवीर सेना असेल, समाजातील तळागाळातील सगळीच मंडळी असेल, हे शेवटपर्यंत या कुटुंबियांसोबत आहे। जोपर्यंत आरोपींना फाशी होत नाही, जोपर्यंत आरोपींना शिक्षा होत नाही, तोपर्यंत आम्ही सगळे लोक यात आहोत। याच्यात सुद्धा शासनाला आमची विनंती आहे की आता समाजाला किती मोर्चे तुम्ही काढायला लावणार आहात? समाजाला अजून किती समाजाची परीक्षा पाहणार आहेत? आणि त्या कुटुंबाची तरी किती पाहणार आहेत? अरे जे कुटुंब तुमच्याकडे न्याय मागतंय, जे कुटुंब तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेत येते, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आमची विनंती की बाबा याच्यात जे काही सगळे लोक आहेत, ही केस फास्ट ट्रॅक मध्ये चालवावी। समोरचा मुख्य आरोपी जामिनासाठी अर्ज करतो, त्याला एवढी मुबलक दिल्या जाते। शेवटी ती न्यायालयीन बाब आहे, त्याच्यात आम्ही काही बोलणार नाही, पण या गोष्टी का होत आहेत? या आरोपींना तात्काळ फाशी शिक्षा करा, अन्यथा आजचे हे मोर्चे शांततेत आहे, उद्या या मोर्चांचा उद्रेक होऊ नये, कारण आम्ही आजही समाजाला शांतप्रिय मार्गाने न्याय मागतोय। न्याय देवतेवर विश्वास आहे,